श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा भाग दिलेला आहे, श्रवण करूया. सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मी पणाचा वियोग. समर्थांनी उत्तमाचा भाग दाखवला. हे सज्जन म्हणा, राम हा सदा सर्वदा आपल्या जवळच असतो. सदा सर्वदा राम सन्निध आहे. प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, जळी स्थळी काष्टी पाषाणी, तो आपल्या अंतरी बघा प्रत्यक्षपणे वास्तव्याला आहे. आपल्या हृदयामध्ये तो आपल्याला दिसत नाही, बरोबर की नाही? आपला देह चालवतो कोण? आपल्या मुखातून बोलून कोण घेतो? तो जर नसता तर आपल्याला प्रत्यक्षपणे जीवन जगता आलं असतं का? नाही ना. बघा प्रत्यक्षपणे थोडासा तरी आपला श्वास गुदमरला ना, तरी सुद्धा बघा कसा वाटतं. कारण भाग कसा दिलेला आहे, सदा सर्वदा राम सन्निध आहे. ज्याप्रमाणे आपण देवाची उपासना करत असतो, देवाची भक्ती करत असतो, त्याचप्रमाणे देवाचं नामस्मरण केल्याने बघा परमेश्वर आपल्याला सामर्थ्य नक्कीच पुरवत असतो. ज्याप्रमाणे आपण कष्ट करतो, मेहनत करतो, त्याप्रमाणे फळ प्राप्त होतं की नाही? मग तसंच आहे. मग देवाची उपासना केल्याने, देवाची भक्ती केल्याने आपल्याला सुद्धा सामर्थ्य प्राप्त नक्कीच होत असतं. देणाऱ्याचे हात हजर आहेत. देव कधी स्वतःकडे कधीच ठेवत नाहीये, कारण देणे ईश्वराचे आहे ना. विश्व त्याचं आहे. आपलं स्वतःचं घर असेल तर आपण आपल्या नावावर करून घेतो, परंतु विश्व त्याचं आहे, तरी सुद्धा मीपणा नाही ना. म्हणून सदा सर्वदा राम सन्निध आहे. तो जवळच आहे, लांब नाहीये, बरोबर की नाही? समर्थ म्हणाले, आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित. कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा. का भाग दाखवला? श्री सद्गुरु चरित्र अध्याय मधली ओवी आहे, आम्ही तुमचे गावा समीपत. आम्ही तुमचे गावा समीपत आहे म्हणजे जवळच, लांब नाही गेलेलो. मग गाव कोणतं? हाच आपला देह आहे, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे तुला परमेश्वराची जाणीव होईल, ज्यावेळी तुला देवाचं बघा प्रत्यक्षपणे विस्मरण होईल, त्यावेळी तुला नक्कीच देवाची आठवण होणार म्हणजे होणार. कारण का? कार्य करता तो आहे, करता करविता तो आहे, बरोबर की नाही? म्हणून सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. हे सज्जन म्हणा, आपल्याला सत्य काय आहे ते शोधून घेतलं पाहिजे. कोणावर आपण विसंबून राहिलो, यातलं सत्य पण आपल्याला शोधायचं आहे, बरोबर की नाही? आता सत्य पण शोधायचं म्हणजे नक्की काय? बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, भूम आणि ती लोक तेने तुम्हाला. सत्य हे आपल्या जवळ असलं पाहिजे. असत्य बोलून कितीही जरी आपण लपवण्याचा प्रयत्न केला ना, तरी शेवटी सत्य ते सत्य बाहेर येतच. कारण सत्याचा नेहमी विजय होतो. थोडा उशीर होईल, परंतु सत्य कधी लपत नसतं. म्हणून मना सज्जना सत्य शोधून पाहे. आपल्याला सवय असते वाईट, आपण खोटं बोलतो, त्याचप्रमाणे आपली बघा प्रत्यक्षपणे मुलं मुली आपलंच बघून खोटं बोलण्याचा प्रयत्न करत असतात. आणि नंतर आपण म्हणतो, अरे माझा मुलगा खोटं बोलला, माझी मुलगी खोटं बोलली. परंतु सुरुवात कोणापासून झाली? तर आपल्या या नरदेहापासून.
घरामध्ये आपण असताना आपण त्या मुलांना आणि मुलींना सांगायचो, अरे कोणीतरी आलंय बघ दरवाजाजवळ, त्यांना सांग पप्पा घरात नाही आहेत म्हणून, बाबा घरात नाही आहेत म्हणून सांग. ते सांगतात बाबा घरात नाही आहेत. नंतर तेच मुलं विचारतात, बाबा तुम्ही खोटं का बोललात? ते बोलतो तू लहान आहेस, तुला समजणार नाही. म्हणजे आपण शिकवण काय दिली, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, बरे सत्य बोला यथा तथ्य साला, आणि बहुमानी ती लोक तेने तुम्हाला. अखंडित भेटी रघुराज योगू, अखंडित भेटी रघुराज योगू. आपण आत्मा आणि परमात्मा यांचं अखंड मिलन असतं. आपला शरीर आणि प्रत्यक्षपणे आपला भगवंत, देह आणि आत्मा ज्या प्रकारे बघा चालवणारा तोच आहे ना. घड्याळ आहे, घड्याळामध्ये जर सेल नसेल, यंत्र नसेल तर चालेल का हो? नाही चालणार. मग तसंच आहे. पंखा चालू आहे, पंखा चालू करण्यासाठी विजेचा वापर होतो की नाही? वीज दिसते का हो? नाही आहे. फक्त वायरा दिसतात आणि फॅन चालू करताना बटन दिसतो, बस. म्हणजे विचार करा, आपल्याला सुद्धा सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे. आपल्या अंतरी तो वास्तव्याला आहे. त्यामध्ये कधी खंड पडता कामा नये. अखंड त्याच्या नामस्मरणामध्ये आपला देह असला पाहिजे. अखंडित भेटी रघुराज योगू, हाच राजयोग आहे, बरोबर की नाही? म्हणजे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपली भेट केव्हा आहे? युगानुयुगे एकलाची एक, चालवी तो तिन्ही लोक, या आत्मसविवेक पाहिलाची पाव. मना सांडी रे मीपणाचा वियोग, अहंभावामुळे त्या दोघांचा वियोग होतो. म्हणूनच तो अहंभाव सोडून दे, समर्थ म्हणतात. आपल्याकडे अहंभाव कसला हो? अभिमान कसला आहे? अहो, एखादी गोष्ट जर आपल्याकडे असेल ना, त्या गोष्टीचा आपण अभिमान धरून बसतो. माझ्यासारखी गोष्ट कोणाजवळ नसेल, मीपणा आपल्यामध्ये आणतो, गर्वपणा आणतो, ताठा आणतो. अहो, प्रत्यक्षात प्रत्येकाकडे त्या वस्तू असतातच ना. बरं उशीर होईल, पण त्या गोष्टी त्यांच्याकडे जर असेल ना तर आपल्याला कमीपणा वाटतं. परंतु जर त्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपल्यामध्ये मीपणा काय यावा? प्रत्येकजण कष्ट करून, मेहनत करून फळ कमवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अहंभाव, अभिमान ही गोष्ट आपल्यामध्ये नसावी. मना सांडे रे मीपणाचा वियोगू, ते सांडलं गेलं पाहिजे, बरोबर की नाही? म्हणून समर्थाने उत्तमाचा श्लोक का आपल्याला दिलेला आहे? सदा सर्वदा राम सन्निध आहे. सदा सर्वदा आहे की आज आणि उद्याचा दिवस नाहीये. फक्त 24 तास जपा प्रत्यक्षपणे तो कार्य करून घेत आहे. आपल्या या देहाचा सांभाळ करून घेत आहे की नाही? नक्कीच. मना सज्जना सत्य शोधून पाहे, काय शोधलं गेलं पाहिजे? अखंडित भेटी रघुराज योगू, आपली भेट त्याची भेट. बघा, त्यामध्ये अखंड, कधी खंड पडला नाही पाहिजे. मी देवाचा आणि देव माझा, शेवटच्या श्वासापर्यंत या देहाच्या बघा प्रत्यक्षपणे मुखामध्ये त्याचं नामस्मरण असलं पाहिजे. तरच अखंडित भेटी रघुराज योगू आणि मना सांडे रे मीपणाचा वियोगू. जर अभिमान असेल, अहंकार असेल, मीपणा असेल तर कितीही काही हो, तर आपल्यामध्ये मीपणा येणारच. मीपणा संपूर्णपणे त्यागला पाहिजे. मीपणा जर येत असेल तर कुठलीही गोष्ट शक्य असणारी सुद्धा अशक्य होऊन जाते, बरोबर ना? म्हणून मीपणा नसावा. ज्याप्रमाणे समर्थाने श्लोक दिला, सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे,
अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडी रे मी पणाचा वियोगू. जय जय रघुवीर समर्थ.